चाकण आणि म्हाळुंगे एमआयडीसीचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे, विशेषतः खड्डे असतील आणि येथील कंपन्या ज्या स्थलांतरित होणार आहे, याचा मुद्दा प्रामुख्याने मागील 8 दिवसापासून 15 दिवसापासून चर्चेत आहे। विविध या ठिकाणी नागरिकांनी भेटी दिल्या आहेत, मंत्री महोदयांनी देखील भेटी दिल्या आहेत, तरी देखील हा प्रश्न सुटलेला अद्याप दिसत नाही। आणि हाच मुद्दा घेऊन या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आंदोलन उभं केलेले आहे। स्वतः ते या ठिकाणी उपोषणावर बसलेत। विविध समस्या, विविध मागण्या आणि ह्या सर्व लोकप्रतिनिधींना येथील स्थानिक ग्रामस्थांना घेऊन ते उपोषणाला बसले आहेत। आपल्या सोबत स्वतः गणेश बोत्रे आहेत। त्यांच्या नक्की काय मागण्या आहेत, कशा पद्धतीने त्यांनी हे आंदोलन उभं केले आहे, भविष्यात या आंदोलनाची दिशा काय असेल या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू। दादा, मला सांगा की काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन उभं केले? खरं तर सर्वात प्रथम आमची मागणी अशी आहे की जे 599 तरुण किंवा 599 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडली, यांच्या परिवाराप्रती आतापर्यंत गव्हर्नमेंटने काहीच केलं नाही। त्याचबरोबर चाकणमध्ये जो काही ट्रॅफिकचा विळखा झालेला आहे, हा लवकरात लवकर सोडवावा आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आश्वासन नकोय, आम्हाला कृती पाहिजे। आम्हाला कुठल्या विभागाने किती पैसे मंजूर केले याची प्रत आमच्या समोर ठेवा, त्याच नंतर हे आंदोलन सुटेल। या ठिकाणी मंत्री महोदयांनी देखील भेटी दिलेल्या आहेत, अनेक राजकीय पुढारी नेते या ठिकाणी येऊन गेलेत। काय त्याच्यातून मार्ग निघलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे पाहता? खरं तर मंत्री महोदयांना त्या ठिकाणी कळलंच नाही की ही उद्योग नगरी आहे, हे पर्यटन स्थळ नाही। उद्योग मंत्री रविवारची या ठिकाणी आले, पहिली बातमी लागली की या ठिकाणी उद्योजक बाहेर जात आहेत। पुन्हा उद्योग मंत्र्यांनी तुम्हा सर्वांना प्रश्न विचारला की असली कुठलीही समस्या 2.5 तास माझ्या गाडीमध्ये सगळे उद्योजक बसले पण त्यांना जाणवली नाही। आणि काल पुन्हा उद्योजकांनी बातमी लावली की आम्ही जर 31 तारखेपर्यंत जर खड्डमुक्त चाकण झालं नाही आणि 10 महिन्यामध्ये जर उपाययोजना झाल्या नाही तर आम्ही पुन्हा खंडाळा या ठिकाणी जाणार आहोत। त्यामुळे निश्चित पत्रकार बांधव असतील किंवा आम्ही सर्वजण या ठिकाणी संभ्रमात आहोत की उद्योग मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन कुठलीही मोठी घोषणा केली नाही, कुठल्या विभागाने त्या ठिकाणी कुठले पैसे मंजूर केले नाही। त्यामुळे हा प्रश्न कसा सुटणार आहे, हा प्रश्न आमच्या समोर आहे। येथील हा प्रश्न अनेक दिवसापासूनचा प्रलंबित आहे। याच्या बाबत तुम्ही वरिष्ठ लेवलला जे एमआयडीसी असतील किंवा अनेक ज्या संबंधित यंत्रणा या ठिकाणी काम करतात, त्याबाबत कुठली तुमची चर्चा झाली होती का या आंदोलनाच्या आधी? आणि हा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने काही प्रस्ताव ठेवला होता का किंवा काही मार्ग त्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या का? खरं तर मी जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर 6 संस्था या ठिकाणी काम करतात। एमआयडीसी असेल, पीडब्ल्यूडी असेल, पीएमआरडी असेल किंवा अनेक संस्था आहेत। या प्रत्येक संस्थेने मला प्रत्येक वेळेस वेगळी उत्तरं दिली। मी मुंबईच्या एमआयडीसीच्या ऑफिस पर्यंत जाऊन आलो, कितीतरी रोड एमआयडीसीकडे वर्ग करावा अशा मागण्या केल्या, परंतु एमआयडीसी त्यांच्या एरियाच्या बाहेर कधीही काम करत नाही। पीएमआरडी एमआयडीसी मध्ये काम करत नाही आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर प्रत्येकाची फिरवाफिरीची उत्तरं त्या ठिकाणी भेटतात। एका रोडचं छोटंसं उदाहरण देतो। ज्या सांप्रदायिक क्षेत्राला दिवपाटा ते दिव हा रोड जोडला जातो, त्या रोडचं 3 वेळा टेंडर दिलं। आजही त्या रोडला 2 वर्षाचा टायमिंग पिरियड दिला गेला। 2 वर्ष त्या रोडने जाणाऱ्या प्रत्येक सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रत्येक वारकऱ्यांनी त्या रोडला त्या ठिकाणी त्रासदायक त्याला सामोरे जावं लागणार आहे। इतक्या छोट्या रोडला जर इतक्या दिवसाची वर्क ऑर्डर जर अधिकारी देतात तर त्यांना आम्हाला अजून त्रासामध्ये त्या ठिकाणी पाठवायचे असं त्या ठिकाणी वाटतं। एकंदरीत पाहिलं तर कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला पाहिजे, काय आपल्याला एकंदरीत ग्रामस्थ असेल किंवा कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल याबाबत आपल्याला काय वाटतं? खरं तर ज्या काही 6 संस्था या ठिकाणी काम करतात, एमआयडीसी किंवा सर्वजण, त्या सर्वांनी एकत्रित येऊन हा जर प्रश्न सोडवला तर निश्चित हा प्रश्न सुटेल। त्याच्याच बरोबर कचरा प्रश्न आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। उद्योग मंत्र्यांनी काल फक्त एमआयडीसीचं ऐकून घेतलं, आमच्या स्थानिकांचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम ऐकले नाही। आमच्याकडे शाळेचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे आरोग्य व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे। मे महिन्यामध्ये आमची निम्मी गावं त्या ठिकाणी, निम्म्या गावांना स्वच्छ पाणी नव्हतं। तो प्रश्न आमच्या समोर खूप मोठा आहे आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा। तुम्ही जर एमआयडीसी मध्ये गेले तर उद्योग मंत्री यायचे म्हणून कचरा जमा केला गेला। आज जर या ठिकाणी परिस्थिती जर पाहिली तर सर्व रोड कचऱ्याखाली आहेत। हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर एमआयडीसीने जो आमचा ग्रामविकासचा टॅक्स त्यांच्याकडे घेतलाय, तो टॅक्स आम्हाला कोट्यवधी रुपयाचा, हजारो कोट्यवधी रुपयाचा टॅक्स आहे, तो आमच्या ग्रामपंचायतला लवकरात लवकर वर्ग करावा किंवा पीएमआरडी आणि एमआयडीसीने तो पैसा आमच्या भागामधील विकासामध्ये लावा, एवढीच माझी विनंती आहे। आज तुम्ही संप्रदाय मार्गाने हे आंदोलन सुरू केलंय, उपोषण सुरू केलंय, संबंधित जर याबाबत यंत्रणांनी काही दखल घेतली नाही तर यापुढची तुमची दिशा काय असेल? खरं तर मी ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे, ही भूमी ही खरं तर शक्ती आणि भक्तीचं उदाहरण देणारी भूमी आहे। भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले। आज तुम्ही आम्हाला तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये पाहतात, आमचं सांप्रदायिक क्षेत्र माझ्या बरोबर आहे।
जर 2 दिवसामध्ये याच्यामध्ये जर निर्णय झाला नाही, आम्ही निश्चित छत्रपतींच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. काही ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहे. दादा, मला सांगा की संबंधित किती ग्रामपंचायतीने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ, हे सर्व आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झाले? तालुक्यामधून आतापर्यंत 50 ते 60 ग्रामपंचायतनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि खरं तर हे आंदोलन सर्वसामान्यांचं आंदोलन आहे. हे कुठल्याही पक्षाचं नसून इथं रोज प्रत्येक माणसाला घराच्या बाहेर निघाल्यावर होणारा त्रास आणि या त्रासाला कंटाळून खरं तर हे आंदोलन आपल्या सर्वांचे युवा सहकारी गणेश बोत्रे यांनी खऱ्या अर्थानं या आंदोलनाची पुकार दिलेला आहे. आणि ह्या पुकाराला खरं तर तालुक्यामधून आणि जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा आहे. विविध संघटना असतील, शेतकरी असतील आणि संबंधित या ठिकाणचे सर्व कामगार असतील, यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आणि कशा पद्धतीने हा वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा येथील नागरी समस्यांचा प्रश्न असतील, हा या आंदोलनातून कशा पद्धतीने सुटतो हे पुढील काळामध्ये पाहावे लागणार आहे. सादीप डोबळे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.